मुंबईत राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून निशिकांत दुबे यांनी संसदेत आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर मोठा वाद निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। शिवसेना भवन परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला। दरम्यान पक्षाचे नेते महेश सावंत यांनी भाजपवर टीका करत वातावरण जाणीवपूर्वक बिघडवलं जात असल्याचा आरोप केलाय। या घटनेमुळे राज्यातील राजकारण आणखी चिघळण्याची चिन्ह दिसतात। संघ फोडण्याच्या भाषामध्ये त्यांच्या मनात जे आहे, ज्यांना पाहिजे तसा मतदारसंघ करून महिला आरक्षणाच्या विरोधात आरक्षण देण्याच्या नावावरती स्वतःची पोळी भाजणारे भाजप सरकार आहे आणि त्यांचे चेलेपेले निशिकांत दुबे सारखे चेलेपेले आहेत, ज्यांना स्वतःचं अस्तित्व काही नाही, फक्त भाजप सोडून स्वतःचं अस्तित्व काही नाही। आज ते भाजपांच्या जीवावरती दुसऱ्यांवरती जे टीका करतात, खालच्या प्रतीच्या जो राजकारणाची घडी आहे ती कुठेतरी विस्कळलेली दिसते। आणि निशिकांत दुबे सारखे जे युपी मध्ये, आम्ही कधी युपी आणि मराठी आज गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या बुद्ध मास्टर प्लॅनचे म्हाडाचे उपाध्यक्ष तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। देशातील सर्वात मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे। 143 एकर क्षेत्रावर विकसित होणाऱ्या या प्रकल्पाची अंमलबजावणी सी आणि डीए मार्फत अदानी समूहाकडून करण्यात येणार आहे। या योजनेत 3702 पात्र रहिवाशांना प्रत्येकी 1600 चौरस फूट आकाराच्या सदनिका विनामूल्य देण्यात येणार आहेत। 328 व्यावसायिकांना सुमारे 987 चौरस फूट गाळे उपलब्ध होणार आहेत। याशिवाय सुमारे 1600 झोपडपट्टी धारकांना एसआरए योजनेअंतर्गत 300 चौरस फूट घरं देण्याचं नियोजन करण्यात आलंय। या पुनर्विकासामुळे म्हाडाला देखील मोठा गृहसाठा उपलब्ध होणार आहे। मुंबईतील घरांच्या समस्येला दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। आज आपण सर्वप्रथम सर्व आपला मीडियाचा जे प्रतिनिधी आहे त्यांच्या समोर मोतीलाल नगर 1, 2 आणि 3 याच्या जे पुनर्वसनचा मास्टर प्लॅन आहे आणि तेवढंच नव्हे, हे टोटल लेआउट जे आहे ते रिडेव्हलप झाल्यानंतर त्याचं स्वरूप कसं राहणार, विशेष करून रिहॅबसाठी जे तिथे रेसिडेन्शियल असो किंवा कमर्शियल असो त्यांच्या सदनिका कसं राहतील, त्यांच्या बिल्डिंगमध्ये काय काय सोयी सुविधा राहणार आणि त्या टोटल लेआउट मध्ये काय अम्युनिटीज जाणार आहे त्याची सादरीकरण आपण केलेलं आहोत। त्यानंतर संध्याकाळी मी स्वतः मोतीलाल नगरच्या ग्राउंड मध्ये आज जाणार आहे आणि तिथेच्या जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या समोर मराठीमध्ये सादरीकरण करणार आहोत, जिथे त्यांच्या काही शंका, प्रश्न किंवा काय आणखी इतर काही मुद्दा असेल त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू। पण एक नक्की मला सांगायला आनंद होते की आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपल्या राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, ज्यांच्याकडे गृहनिर्माण विभाग पण आहे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सुपरविजन खाली आपण ज्या एक क्लस्टर अप्रोचद्वारे म्हाडाच्या लेआउटचा पुनर्विकास करण्याचे जे पाऊल आपण उचललेलं आहोत, त्या अनुषंगाने मोतीलाल नगर जे आहे ते पहिला क्लस्टरच्या CNDA एवढं मोठ्या प्रमाणात मध्ये 143 एकरच्या क्षेत्रामध्ये हे रिडेव्हलपमेंट होणार। यापूर्वी देखील प्रेझेंटेशन सर्वेक्षण झालं होतं, त्यासाठी देखील 22 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता। तेव्हा म्हाडाला पुनर्विकासातून जवळपास 44,000 घरे मिळणार होती। आता देखील आपण सर्व काही तयारी केलेली आहे। आता हा पुनर्विकास झाल्यानंतर म्हाडाला हाऊसिंग स्टॉक म्हणून किती घरे मिळतील? नाही, आता कसं आहे की पूर्वीचं जे सर्वेक्षण झाला होता किंवा इतर जे काही गोष्ट असते त्या काय फलनिष्पत्ती काय झाला नाही। शेवटी 2021 मध्ये राज्य शासनाने एक अतिशय सामूहिक रीतीने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की मोतीलाल नगरचा पुनर्विकास CND मॉडेलवर करण्यात यावे आणि त्या अनुषंगाने जे शासन निर्णय आहे ते कॅबिनेटच्या मंजुरीनंतर निर्गमित झाला आणि त्या निर्गमित झाल्यानंतर त्याच्या आधारावर पुढील प्रक्रिया निविदा अतिशय पारदर्शक प्रक्रियाने करणे आणि इतर गोष्ट जी असेल, काही कायदेशीर लिटिगेशन झाला होता आणि आता हे सर्व केल्यानंतर आपल्याला या ठिकाणीमध्ये सर्वप्रथम जे आता पुनर्वसन करायचं आहे त्यासाठी सुमारे 6.25 लाख स्क्वेअर मीटर हे पुनर्वसनसाठी तिथे लोक रहिवासी आहे स्लम्स आणि म्हाडाच्या वाटामध्ये ओरिजिनली जे आहे ते 3,97,000 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ, बांधीव क्षेत्रफळ, कन्स्ट्रक्टेड एरिया आपल्याला भेटणार होता। पण नुकतेच लोकांची एक मागणी आहे की तिथे जे पूर्वीच्या GR आहे त्या GR प्रमाणे 1600 चौरस फूट बिल्टअप एरियाच्या स्वरूपात मध्ये नमूद असल्याने
त्याला डेरा कार्पेटच्या अनुषंगाने त्याची देण्यात यावे त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयने काही सूचना आणि काही निर्देश नुकतेच दिलेले आहे आणि त्या अन्वये आम्ही अधिकृत प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे. त्या प्रस्ताव मंजूर झाला तो कदाचित माडाच्या वाटामध्ये सुमारे 23,000 चौरस मीटर कमी होईल. म्हणजे एकंदरीत ते मान्य झाला ऑलरेडी मान्य म्हणजे सूचना असल्यामुळे साधारणपणे 3,75,000 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ म्हणजे आजपर्यंत कोणतंही CNG असो किंवा काय असो एवढं मोठं क्षेत्रफळ माडाला कधी पण एक प्रोजेक्टमध्ये भेटलेलं नाही. सोळाशे एसआरचे पेमेंट आहे त्यांचेही त्याच इमारतीमध्ये बांधले जाणार आहेत की त्यांच्या इमारती वेगळ्या असणार आहेत. दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न याला सोडून कारण एसआरए मध्ये असणारे जे लोक आहेत ते खूप मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातले लोक आहेत. तर त्यांना 5-7 वर्षानंतर तुमचं मेंटेनन्स पूर्ण मेंटेनन्स साठी काय प्रोव्हिजन केलं आता ऑलरेडी टेंडर प्रमाणे जे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे त्या डिफेक्ट लायबिलिटी पिरियड मध्ये एसआरएच्या बिल्डिंग असो ऍक्च्युली खरं ते आमच्याकडे एसआरएच्या बिल्डिंग नसते. स्लमच्या जे तिथे अधिकृत साधारणपणे 1600 लोक दिसते त्या अनुषंगाने त्या लोकांसाठी त्यांची इमारत बांधण्यात येईल. पण जे निकष इतर बिल्डिंगसाठी आहे तर ह्या बिल्डिंग असो सर्वसामान्य नागरिकसाठी किंवा स्लमच्या अनुषंगाने असो त्याच्या डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जे आहे त्यांच्यासाठी पण लागू राहतील. एक आणि दुसरा जे आपला टेंडर कंडिशन मध्ये आहे की ओसी झाल्यानंतर जे ओव्हरऑल एम्युनिटीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्या पूर्ण देखरेख CNG एजन्सी मार्फत. मुंबईतील एका मोठ्या संगीत कार्यक्रमात घडलेल्या घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरात होणाऱ्या आगामी संगीत कार्यक्रमावरून वाद निर्माण झालाय. कळंबोली इथं 25 एप्रिल रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांकडून विरोध दर्शवण्यात येतोय. भाजपच्या नगरसेविका मनाली ठाकूर यांनी या प्रकरणी पोलिसांना पत्र देत कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली. काही महिलांनी देखील कळंबोली परिसर नशामुक्त राहावा या भूमिकेतून विरोध नोंदवलाय. परवानगी दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. हा कॉन्सर्ट आहे रॉयल स्टॉक बूम आयोजित लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमामध्ये म्हणजे हा जो कार्यक्रम आहे जो ज्या कंपनीने ठेवला आहे रॉयल स्टॅग ही कंपनीच मुख्यतः दारूची कंपनी आहे आपल्याला ते माहिती आहे. तर आम्ही मेन म्हणजे या गोष्टीचाच विरोध करतोय कारण लास्ट वीक जो नेक्सो सेंटरमध्ये जो हा कार्यक्रम झाला अशा प्रकारचा एक कॉन्सर्ट झाला त्या कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करून 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे. तर असा प्रकार आपल्या इथे घडू नये म्हणून काल आम्ही सिनियर सर राजेंद्र खोत यांना लेटर दिलं की हा कॉन्सर्ट इथे होऊ नये. आमचा विरोध या कॉन्सर्टसाठी आहे कारण लास्ट वीक खारघरमध्येही असा कॉन्सर्ट झालेला होता. तर त्या कॉन्सर्टमध्ये त्या कलाकारांनी काही विधानं केलेली होती. त्या विधानांनुसार त्या लोकांनी ड्रग्स गांजा यांना प्रोत्साहन देणारी काही विधानं केलेली होती. तर आमचा त्या गोष्टींना विरोध आहे. हल्ली आपण तरुणांना नो ड्रग्ससाठी नो टू ड्रग्स असा आपण नारा दिलेला होता लास्ट टाईम. तर त्यानुसार जर आपण असे कॉन्सर्ट ठेवले तर आपण ड्रग्सला प्रोत्साहन देतो. त्याच्यामुळे आपण असे कॉन्सर्ट इथे होऊ नये असा प्रयत्न करण्यासाठी आम्ही पाठिंबा हे करतो. मागील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नार्कोटिक्सच्या बद्दल सांगितलेलं होतं की जो कोणी या गुन्ह्यामध्ये अडकेल त्याच्यावर इन्स्टंट ॲक्शन आम्ही घेणार आहोत. त्या अनुषंगाने कळंबोलीमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापे होतात. त्यानुसार जर अशा गोष्टी जर इथे होणार असतील तर आम्ही नक्की त्यांच्याकडे मागणी करू की अशा गोष्टी इथे होत आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घ्या. असं ऐकण्यात येतं की याचे पासेस देखील विकलेले आहेत म्हणजे इंडिरेक्टली असंही म्हणता येईल की त्याला परमिशन भेटलेली आहे. तरी जर का हा कॉन्सर्ट झाला तुम्ही आता इतका विरोध करताय किंवा त्यावर तुमचा नकार दर्शवतो तरी जर का हा कॉन्सर्ट झाला तर तुमची भूमिका काय असेल? आता याचे पासेस वगैरे जे ऑनलाईन गेलेले आहेत ऑनलाईन विक्री झालेली आहे. जर हा कॉन्सर्ट झाला तर आम्ही इकडचे लोकप्रतिनिधी आम्ही तरुण वर्ग असेल महिला वर्ग असेल किंवा गरज पडल्या स्थानिक आमदार जे आमचे प्रशांतदादा ठाकूर ज्यांचा आम्हाला नेहमी पाठिंबा असतो त्यांच्याजवळ जवळ जाऊन ज्या दिवशी हा कॉन्सर्ट असेल किंवा आदल्या दिवशी तिथे जाऊन आम्ही तीव्र निषेध करू तीव्र आंदोलन करू की हा कॉन्सर्ट इथे होऊ नये म्हणून. आणि
सगळ्यांना आवाहन देखील करू की हे कॉन्सर्टचे तिकीट्स तुम्ही घेऊ नका आणि ज्यांनी घेतलेले आहेत त्यांना आम्ही हे रिफंड मिळावे असंही त्यांना सांगू की तुमचे ज्यांनी तिकीट घेतलेलं आहे त्यांना तुम्ही रिफंड करा म्हणून. पण जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असेल की हा कॉन्सर्ट नाही व्हावा. पनवेल शहरात वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योग तसंच शहरभर सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील बांधकामं यामुळे प्रदूषणाची पातळी चिंताजनकरित्या वाढत असल्याचं समोर आलंय. धूर, धूळ, रासायनिक वास आणि हवेत वाढलेलं प्रदूषण यामुळे पनवेलकर त्रस्त झालेत. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांकडून प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवली जात असल्याच्या तक्रारी सातत्यानं येत आहेत. तसंच अनेक बांधकाम प्रकल्पांमध्ये धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत नियम मोडणाऱ्या उद्योग आणि बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय. सर्वप्रथम हे मान्य करावं लागेल की पनवेल महानगरपालिका परिसरामध्ये की प्रदूषणाचा जो सेन्सेक्स आहे तो थोडासा वाढत चाललेला आहे. पनवेल महानगरपालिकेतर्फे आपण वॉटर स्प्रिंकलर्स तसेच हवे एअर प्युरिफायर यासारखे उपाययोजना आपल्याकडनं होत आहेत. परंतु ज्या कंपन्या ह्या त्यांच्या मर्यादा सोडून ज्या प्रदूषण करत आहेत त्यांच्यासाठी कारवाईचा आग्रह आमचे स्थानिक नगरसेवक दिनेश खानावकर असतील किंवा प्रभाग 1 मधले नितेश पाटील असतील, लीना म्हात्रे असतील, ह्या सर्व नगरसेवकांचा आग्रह आहे की ह्या कंपन्यांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. आणि त्या दृष्टीने माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून या प्रदूषणाचा विषय आम्ही महाराष्ट्र विधानसभेमध्ये निश्चितच मांडणार आहोत. प्रशासनातर्फे ज्या मशीन्स दिल्या जातात त्या धुळकात पडलेल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष केलं जाते. कुठेतरी महापालिका अधिकारीच यामध्ये कमी पडतात का? मी असं आपला जो म्हणणं आहे ते मी पूर्णतः खोटं ठरवणार नाही, पण मी याची पूर्णतः माहिती घेईन. पण ज्या काही मशिनरी त्यांनी ह्या प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी आणलेल्या आहेत त्याचा ते वापर करताना मला तरी दिसत आहेत. पण आपल्या निदर्शनास असं कुठे धूळखात पडलेल्या मशीन असतील तर त्या मला निश्चितच आपण कळवा. मी निश्चितच या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करीन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतल्यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात. यशवंत किल्लेदार यांनी सांगितलंय की राज ठाकरे यांनी नवीन आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली होती. यावेळी ट्रॅफिक आणि पार्किंगचा मुद्दाही चर्चेत आलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबत आधीच भेटून तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली होती असंही त्यांनी स्पष्ट केलंय. कोणताही अनावश्यक गदारोळ करून नवीन सदस्यांसमोर चुकीचा आदर्श ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलंय. किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलंय की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोणीही घेऊ शकत नाही, हे सत्य असून त्यावर माफी मागण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे पुढील अधिवेशनात पालिका सभेचं थेट प्रक्षेपण सुरू करण्याची मागणी देखील त्यांनी केली. सगळ्या गोष्टी सांगायला हव्यात का? हो. जनरली राज ठाकरे साहेब कोणी नवीन आयुक्त बसले, मग ते पोलीस कमिशनर असोत किंवा महानगरपालिकेचे कमिशनर असो, ते प्रथेप्रमाणे प्रत्येक वेळेला नवीन कमिशनरला येऊन शुभेच्छा द्यायला येतात. त्याप्रमाणे ते शुभेच्छा द्यायला आले होते. मला वाटतं की त्या व्यतिरिक्त असं कोणतं निवेदन किंवा काय असं काही घेऊन आले नव्हते. आणि मग ओघाने त्यांनी मग ट्रॅफिकचा आणि पार्किंगचा विषय चर्चेत आला होता. परंतु सातत्यानं मुंबईकर जे आहेत ते आपल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन अध्यक्ष राज ठाकरेंकडे जात असतात. ह्या सगळ्या समस्यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का? कारण की मुंबईत नाही, मी म्हटलं ना तुम्हाला की केवळ त्या भिडे मॅडमना शुभेच्छा द्यायला ते आले होते आणि ओघाने फक्त ट्रॅफिक आणि पार्किंगच्या विषयावर चर्चा झाली. खरं तर याआधी सुद्धा वाहतूक कोंडी आणि पार्किंग हा मुद्दा राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याच्यानंतर सध्याचं जे त्या चर्चेमध्ये तो धागाही पकडून राजसाहेब त्या भिडे मॅडमशी बोलले. नेमकं काय म्हटलं की मी ह्या विषयात या अगोदर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलेलो आहे. हा विषय त्यांच्याकडे मांडला आहे, तसा तुमच्याकडेही मांडतोय. याच्यावर एखादी चांगली छान पॉलिसी होणं गरजेचं आहे, जेणेकरून नागरिकांना ट्रॅफिक मुक्त मुंबई करून देता येईल. पायलट प्रोजेक्ट म्हणून 1-2 विभागात तुम्ही राबवा सुरुवातीला आणि मग त्यानंतर संपूर्ण मुंबई, ठाण्यात, नाशिक जिथे जिथे वापरता येईल तिकडे मग महाराष्ट्र सरकारने वापरावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष कार्यालय सुद्धा राज ठाकरे आले होते. शुभेच्छा सर्व नगरसेवकांना दिलेल्या. तुम्ही गटून येतो म्हणून काय भाव? अरे हा काय प्रश्न झाला? माझ्या पक्षाचे अध्यक्ष जर पक्ष कार्यालयात येत असतील
तर साहजिकच आहे, आम्हाला आनंदच होणार ना. तुमच्यासोबत मित्रपक्षाच्या कार्यालयात सुद्धा ते गेले होते. त्यांनी राज ठाकरे साहेब आल्यानंतर त्यांनी एक रिक्वेस्ट केली, विनंती केली की आमच्या इकडे चला. मला साहेब तिकडेही गेले, त्यांनाही शुभेच्छा दिल्या. विशेष काय कानमंत्र देण्यात आले आहे? काही कानमंत्र वगैरे ना, आम्हाला शुभेच्छा दिल्या. छान चांगलं काम करा, तुम्हाला ट्रेनिंग हवी असेल तर आपण ट्रेनिंग देऊ, अशा साधक बाधक गोष्टी झाल्या. महापालिकेच्या अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा सुरू आहे, पण मागच्या 2 दिवसात गदारोळ पाहायला मिळाला होता. बाळासाहेब ठाकरे संदर्भातलं भावनिक राजकीय वातावरण करण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात का? तुम्ही ते सगळं वक्तव्य ऐकलं आहे? मी उपस्थित होतो ना, काल होतो मी उपस्थित. काय होतं, अर्थाचा अनर्थ करून जर सभागृह चालूच द्यायचं नसेल आणि उगाच गदारोळ करायचा असेल तर त्याला काय अर्थ नाही. कारण काय, बरेचसे 60% त्यापेक्षा जास्तही सदस्य जे आहेत फर्स्ट टाइम आलेले आहेत, फर्स्ट टाइमर आहेत. आणि मग अशा नवीन सदस्यांसमोर आपण नेमका काय आदर्श ठेवतोय, हा मला वाटतं सगळ्यांनी विचार करायला हवा. किशोरी पेडणेकरांनी काय वक्तव्य केलं होतं ते तुम्ही ऐकलं का? त्यांनी काही चुकीचं वक्तव्य नाही, मी स्पष्ट असं काही मला ऐकलं असं म्हणता येणार नाही. कारण त्या असं म्हणतात की बाळासाहेबांचे विचार कोणी विकत घेऊ शकत नाही. जर ते असं जर त्या म्हणाले असतील तर त्यात काही गैर आहे. पण ते नेमकं काय बोलल्या त्या आणि विरोधकांनी म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जे काय ऐकलं त्याच्यावर तो गदारोळ झाला. महापौरांनी थेट माफी मागायला सांगितली, पण ताईंनी नकार दिला. त्यांचं म्हणणं असं, मी जी गोष्ट बोललेच नाही त्याच्यावर मी माफी का मागायची? दुसरी तर तो तसा त्यांचा तसा स्टँड होता त्यांचा. दुसरीकडे प्रकाश जावडेकर यांनी सुद्धा शंड असा शब्द. हा, मग तेच आहे. कसं आहे, काल जो गदारोळ झाला, सुरुवात झाली असेल समजा आमच्या किशोरीताईंपासून, परंतु किशोरीताईंनी काहीतरी सभागृह शास्त्राच्या विरुद्ध शब्द वापरले असा जो काही आरोप होता. पण मला एक सांगा, चर्चेच्या दरम्यान नंतर जो गदारोळ झाला त्या गदारोळामध्ये अनेक सत्ताधारी सदस्यांनी देखील चुकीचे शब्द वापरले. मग तुम्हाला नीतिमत्ता ही सगळ्यांना सारखी असायला हवी. त्यांनी जर तुम्ही नीतिमत्तेचे धडे समोरच्याला देत असाल तर त्याची अंमलबजावणी किंवा त्याचा प्रत्यय तुमच्याकडूनही आला पाहिजे ना. तो येताना दिसत नव्हता काल. या सगळ्यात वॉटर मीटर गटर हे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. अर्थसंकल्प मंजूर करायचा 30 तारखेला आज सुरू झालेली आहे. आज सकाळी आमचे 66 क चे 3-4 प्रस्ताव होते. त्याच्यानंतर अंकित प्रभू बोलले, आता दुसऱ्या कोणीतरी एक महिला नगरसेविका त्या बोलतात. आज सुरळीत चालू काम. तर अशोक खरात प्रकरणात आता त्यांचे जे जवळचे सहकारी आहेत जितेंद्र शेळके यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झालेला आहे. सातत्यानं अशोक खरात यांचा देखील एन्काउंटर होईल किंवा त्यांना मारून टाकण्यात येईल. आता तो मुद्दा कसा आहे, कळीचा मुद्दा आहे की अपघात आहे की घात आहे, घातपात आहे, हा तपासाचा भाग आहे. आता त्याच्यावर मी काय भाष्य करणार, चौकशी अंती कळेल. कालच्या काय कालचा गदारोळ झाल्यानंतर आजपासून पालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केलं जाणार. हो, पण ते काय जादूची गाडी फिरवल्यासारखं लगेच होऊ शकत नाही ना. त्याला ती तशी यंत्रणा सेटअप बसवायला लागेल, त्याला वेळ लागेल ना त्या गोष्टीला. या अधिवेशन नाही, पुढच्या अधिवेशनापर्यंत तरी ते त्यांनी करावं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत महासभेत सादर करण्यात आलेल्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पावसाळापूर्व कामांची तयारी, रस्त्यांचं काँक्रिटीकरण तसंच कोपरखैरणे येथील महापालिकेच्या शाळेतील शिक्षक भरतीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मात्र या शिक्षक भरतीसाठी एका संस्थेबाबत तब्बल 10 वर्षांचा करार करण्यात आल्यानं विरोधकांकडून आक्षेप घेण्यात येतोय. कल्याण डोंबिवली परिसरात सफाई कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्ह दिसतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पगार वेळेवर मिळत नसल्याच्या निषेधार्थ सामूहिक सुट्टी घेतली आहे. या आंदोलनात घनकचरा विभाग आणि केडीएमसीशी संबंधित सुमारे 425 कर्मचाऱ्यांचा सहभाग असून यामुळे घनकचरा व्यवस्थापनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की अनेक महिन्यांपासून पगार वेळेवर दिला जात नाही. वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यानं अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आलाय. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उल्हास भोईर यांनी महापालिका प्रशासनाला इशारा देत कामगारांना वेळेवर वेतन न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र होऊ शकते असा इशारा दिलाय. गेल्या वर्षापासून आम्ही प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करत आहे की हे जे आमचे कर्मचारी आहेत हे कोणी श्रीमंत नाहीत, तर त्यांना दर महिन्याला वेळेवर पगार झाला तर ते मुलांची शाळेची फी भरतात, घर भाडं भरतात,
EMI असतं, EMI जातो. कारण हे दरवर्षी दर महिन्याला 30 तारीख उलटून गेल्यानंतर ह्या कामाच्या कर्मचाऱ्यांचा पगार येतो. मागच्या वेळेला असं आम्ही आंदोलन केलं, त्यावेळेला अतुल पाटील साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की बाबा महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आम्ही पगार करू. त्याच्यानंतर त्यांनी जे पत्र दिलं ते त्या पत्राला जागे राहिले की व्यवस्थित 6 महिने व्यवस्थित पगार यायला लागला. त्याच्यानंतर आमचे कोकरे साहेब आले. कोकरे साहेब आल्यानंतर परत आमच्या घनकचरा विभागाचा बट्ट्याबोळ झाला की 1 महिना असं नाही की आम्ही पत्रव्यवहार करत नाही तिथं, की दर महिन्याला हे लोक मुद्दामून करतात का ह्या कॉन्ट्रॅक्टरवर यांचा अंकुश नाही हे त्यांनाच माहिती आहे. कारण मी कॉन्ट्रॅक्टरला फोन केला की बाबा तू पेमेंट का करत नाही, तर कॉन्ट्रॅक्टर साहेब बोलता आमचे जवळजवळ 2-2.5 कोटी बोलतो माझे बिल बाकी आहे. त्यामुळे आता आम्ही माझी लढाई महापालिकेची, कॉन्ट्रॅक्टरला बिल मिळो न मिळो पण आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना पगार हा वेळेवर मिळाला पाहिजे. जर आज नुसतंच घनकचरा विभाग नाही, आमचे KDMTवाले आहेत ते सुद्धा संपावर आहेत. आम्ही बेमुदत याच्यावर गेलेलो आहे, सुट्टीवर गेलेलो आहे, सामूहिक सुट्टीवर गेलेलो आहे की बाबा जर आम्ही काम करून सुद्धा आम्हाला पेमेंट मिळत नाही, त्यामुळे आम्ही मग सामूहिक सुट्टीवर जाऊ. किती कर्मचारी आहेत संपावर जाणारे? 400 ते 450 कर्मचारी आज संपावर नाही, काम बंद सामूहिक सुट्टीवर आम्ही गेलेलो आहे. काम करून सुद्धा आम्हाला पगार मिळत नाही, तर मग त्यापेक्षा सामूहिक सुट्टीवर जाऊ आपण. म्हणून जोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही, जोपर्यंत आमच्या KDMTचे पगार सुरळीतपणे वेळेवर जी तारीख देईल त्या तारखेला होणार नाही किंवा आमचे घनकचरा विभागाचे वेळेवर पगार झाला नाही तर आम्ही पुन्हा हाच पायंडा आम्ही सतत चालू ठेवू. मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला आवाहन करतो की ह्या गोरगरीब जनतेवर, ह्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नका, कारण त्यांनाही पोट आहे. जसं तुम्हाला दर महिन्याला वेळेवर पगार मिळतो तसाही ह्या लोकांना वेळेवर पगार मिळाला पाहिजे, नाहीतर हे आमचं सामूहिक सुट्टी हे कायमस्वरूपी राहील. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.